हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादा विरुद्ध पवार सामना। राष्ट्रवादीच्या गडात पक्ष वाढवण्यासाठी अजितदादांवर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी। अजित पवार गटाकडून पक्ष वाढीसाठी छगन भुजबळही मैदानात। भुजबळांवर मुंबई आणि नाशिकची जबाबदारी। पुणे लोकसभा लढवायची इच्छा। ठाकरेंच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा प्रस्ताव। तर पुण्यातील विधानसभेच्या 21 पैकी किती जागा लढवायच्या हे ठरवू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मोदी सरकारच्या 7 पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार। कॅगच्या अहवालातून ठपका। कॅगच्याद्वारे गडकरींचा पत्ता कट करण्याचा डाव। रोहित पवारांचा निशाणा। तर मराठी माणूस म्हणून मी गडकरींसोबत, पवारांची प्रतिक्रिया। 1 महिन्यात सिनेट निवडणुका घ्या, अमित ठाकरेंची मागणी। तर काही जण निवडणुकांना स्थगिती मिळाल्यावर बिळातून बाहेर येतात। आदित्य ठाकरेंना खोचक टोला। जळगावातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन यांच्यावर ईडीचा छापा। 87 लाखांची रोकड, कोट्यवधींचं सोनं, कागदपत्र तसंच बँकेतील दस्तावेज सील, सूत्रांची माहिती। शरद पवार आपल्यासोबतच, भाजपसोबत नाहीत। लोकसभा आढावा बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं विधान। बारामतीत सुप्रिया सुळेंना ताकद द्या, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मागितलं उत्तर। 20 दिवसात 8 सप्टेंबरपर्यंत तक्रार नोंदवण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। पहिला उद्योग रत्न पुरस्कार रतन टाटांना। आज शिंदे फडणवीस रतन टाटांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान करणार। कर्नाटकात आज बागलकोट बंदची हाक। शिवरायांचा पुतळा हटवल्यानं आज बंद। नाशिकमध्ये कर्नाटक सरकार विरोधात श्रमिक सेना आक्रमक। कर्नाटक बँकेच्या बोर्डवर शाईफेक करत आंदोलन। बागलकोटमध्ये शिवरायांचा पुतळा हटवल्याचा निषेध। पुण्यातून सुटणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रविवारी रद्द। चिंचवड ते खडकी दरम्यान तांत्रिक काम सुरू। धनंजय मुंडेंना यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी घेरलं। शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून विचारला जाब। तर लवकरच बैठक घेऊ, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन। नागपूरसह विदर्भातील इतर 5 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।